महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। धनंजय मुंडेंकडील खातं आता छगन भुजबळांना मिळणार आहे अशी देखील सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली। छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळेल असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उद्या सकाळी शपथ घेणार आहेत। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। छगन भुजबळांना जे खातं धनंजय मुंडेंकडे होतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद ते त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं। सलग ही दुसरी वेळ असेल त्यांना हे खातं मिळण्याची, कारण गेल्या सरकारच्या कालावधीत देखील त्यांच्याकडे हेच खातं होतं आणि आताही त्यांना तेच खातं दिलं जातंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, अगदी कालपर्यंत अजितदादा नाशिक जिल्ह्यातल्या दौऱ्यावरती असताना छगन भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते आणि आज बातमी येऊन लागते की त्यांना उद्या मंत्रिपद मिळतंय, शपथ ते घेणार आहेत। काय तपशील? विशाल, खरं बघितलं तर छगन भुजबळ यांना ही शपथ घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे। हे आता लपून राहिलेलं नाहीये। खरं तर छगन भुजबळ यांना पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांचं नाव असेल अशा प्रकारची अपेक्षा छगन भुजबळ यांना होती। मात्र छगन भुजबळ यांचं नाव पहिल्या विस्तारामध्ये नव्हतं आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी उघड नाराजी अजित पवार यांच्या विरोधामध्ये व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अनेकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लॉबिंग केलेली होती। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली लॉबिंग आज कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते। सूत्रांकडून जर आपण बघितलं तर सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार उद्या छगन भुजबळ हे महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची अर्थात मंत्रिपदाची सुरुवातीला शपथ घेतील आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं जे खातं आहे अन्न नागरी पुरवठा मंत्री, हे खातं छगन भुजबळ यांना मिळू शकतं अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। खरं